भाई बहनों, आज की रोटी के हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 3 सप्टेंबर 2024 मंगळवार। देवदूत आहेत, कारण त्याने आपल्या दूतांना तुमच्या सर्व मागणी ठेवण्याची प्रयत्न केला पाहिजे। स्तोत्र 9 अध्याय 11 वचन। प्रभू जो आपल्यात सफरचंद प्रमाणचे संरक्षण देतो, त्या चाडोल्याने आपल्या देवदूतांना आपल्यासाठी खास संरक्षण देण्यासाठी आज्ञा दिली आहे। पालकाने आम्हाला आणि रात्रीचे संरक्षण केले, ते झोपेत नाहीत किंवा अगदी एका क्षणी त्यांचे डोळे बंद करा। काही वर्षांपूर्वी एक घटना वाचकाचे डायजेस्ट मॅगझिनमध्ये प्रकाशित झाली। एक तरुण ख्रिश्चन वन्यमध्ये एक वृक्षावर चढण्याचे प्रयत्न करताना मनुष्य आणि पडले। त्या क्षेत्राचे जवळ एक विषारी साप होता। ज्या क्षणी तो खाली पडला, तो पाय टाकला, त्याचे दात धरून माणसाचे संडाला अडकत होते। त्याचे दात काढून टाकू शकले नाही, म्हणून साप अधिक क्रूर झाला आणि विष्णूच्या जड डोसच्या सहकार्याने पुन्हा त्याला अडकले। तरुण माणूस आपला विवेक गमावला आणि मग एक आश्चर्यकारक गोष्ट घडली। देवाचे एक दूत त्याला उचलला, त्याला त्याचे गाद्यावर चालते आणि त्याला त्या माणसाच्या घराच्या दारात ठेवले। देवदूत त्या मनुष्याला म्हणाला, तुम्ही नक्कीच मरणार नाही, पण काही दिवस विश्रांती घेण्याची गरज आहे। त्यांच्या पालकांना काय घडले आणि तो कसा होता याची जाणीव नव्हती। त्यांच्या दरवाजात आणले, त्यांनी ताबडतोब त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले। त्याचे जीवन तिथे सुरक्षित होते। त्याला काही दिवस रुग्णालयात राहावे लागले। तो बरे झाला तेव्हा त्याने एक साक्ष दिली, देवदूत आणि एक चांगला आनंद होता। प्रभू जो आपल्यासारखे संरक्षण करतात, त्यांचे डोळ्यातील सफरचंद आपल्या देवदूताद्वारे आपले संरक्षण करते। तो आपल्याला निसर्गाद्वारे संरक्षण देतो, तो विस्तारित करतो हात आगे आम्हाला सुरक्षित करण्यासाठी। तो केवळ या जगाचे हानीपासूनचे संरक्षण देत नाही, पण तो आपल्या पापाची चिखलापासून आपले संरक्षण करतो आणि आम्हाला उचलतो। तो साप शक्ती तोडतो आणि आपले रक्षण करतो। प्रभू प्रेमळपणे आम्हाला संरक्षित करते। हंस आणि अग्नीची समुद्रापासून राम सताने स्वतःला बंदस्त पावर दिले, क्रमाने आम्हाला संरक्षित करण्यासाठी त्याने आमच्या मोक्षासाठी हिंमत मोजली। मौल्यवान क्रॉसवर रक्त त्याने नाकून बेदाने भ्रष्ट होण्यासाठी स्वतःला ताजेतवाने केले आणि आपले संरक्षण करण्यासाठी त्यांचे मौल्यवान रक्त ओतले। देवाचे मुलांनो, तुमच्या विरुद्ध सेट केलेल्या सापाला बघण्यास तुम्ही सक्षम होऊ शकत नाही। काळजी करू नका, देवाचे डोळे त्यांना पाहतात आणि आपले संरक्षण आपल्याला सुरक्षित करण्यासाठी वेगाने पसरले जातात। प्रभू जो आपल्या डोळ्याची सफरचंद प्रमाणेच संरक्षित करतो, निश्चित नक्कीच होईल तुझे रक्षण कर आणि तुला वाचव सर्व नुकसान। पुढील ध्यानासाठी वचन, परमेश्वरा तू त्यांना कायमचे या पिढ्यापासून कायमचे वाचव। स्तोत्र 12 अध्याय 7 वचन। दिवसासाठी बायबल वचन, सकाळी स्तोत्र 140 अध्याय, 141 अध्याय, 142 अध्याय। संध्याकाळी 1 कोरिन्थियर 14 अध्याय 1 से 20 वचन। धन्यवाद।